मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पलूस शहरातील रस्त्यांवर शनिवारी अचानक शांतता पसरली होती. मात्र ही शांतता भयाची नव्हती, तर अन्यायाविरोधातील प्रखर संतापाची होती. राजस्थानातील श्री गंगानगर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ पलूसमध्ये सर्वपक्षीय भव्य मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले. या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक तसेच लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर आणि पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त व शिस्तबद्ध सहभाग नोंदवत महिला सन्मान आणि बाल सुरक्षेचा बुलंद संदेश दिलाय. पलूस गाव भागातून निघालेल्या या मूक मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीपर फलक घेऊन मुलींचा सन्मान, देशाचा अभिमान, न्याय हवा, अत्याचार नको अशा प्रभावी संदेशांद्वारे समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केलाय. घोषणाबाजी न करता शांततेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेला हा निषेध उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेलाय. मोर्चानंतर झालेल्या सभेत नगरसेवक दिगंबर पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते सर्जेराव नलवडे, यशवंतराव चव्हाण, गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम, उपनगर अध्यक्ष रोहित दळवी, धनाजी कुंभार, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धोंडीराम शिंदे, दिलीप जाधव, संदीप कुडचीकर, अमृत माळी, अनिल कांबळे, शहाजी मोरे, अंजनी मोरे, अंजली गायकवाड, गिरीश गोंदिल, शरद सिसाळ, अशोक मोरे, कुमार माळी, दिलीपराव येसुगडे, सयाजी घोरपडे, सोमनाथ होमकर, चंद्रदीप बुचडे, विलास गायकवाड, एले पाटील, उदय येसुगडे, विकास पाटील, संपत साळुंखे, सुनील पाटोळे, प्रमोद मोहिते, राहुल जगताप, सूरज पाटील, अमोल पवार, कपिल गायकवाड, डॉक्टर आशुतोष पाटील, अजित राडे, डॉक्टर देशमुख, डॉक्टर मीनाक्षी सावंत, पलुसकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदराव सावंत, लक्की विद्यालयाचे मुख्याध्यापक दाभाडे सर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रतीक्षा महाजन, ईश्वरी भोसले, प्राजक्ता शिंदे आणि गायत्री पवार या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करत महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी समाजाने एकजुटीने उभे राहण्याचं आवाहन केले. त्यानंतर तहसीलदार दीप्ती रिठे यांना सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या हस्ते निवेदन सादर करण्यात आले. सभेत वक्त्यांनी महिला सुरक्षा ही केवळ शासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचं स्पष्ट केले. अत्याचाराच्या घटनांतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा, जलद न्याय प्रक्रिया आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय. प्रत्येक नागरिकाने संवेदनशील, जागरूक आणि अन्यायाविरोधात निर्भयपणे उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण मूक मोर्चा अत्यंत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि संयमी वातावरणात पार पडलाय. विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि जबाबदार नागरिकत्वाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला. महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि अन्यायाविरुद्ध समाजाने एकदिलाने उभे राहण्याची गरज या मूक मोर्चातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाजी सिसाळ यांनी केलेत, तर आभार सागर सुतार यांनी मांडलेत. मानवतेला काळीचा फासणारी एक घटना घडली. एक 13 वर्षाची युवती जी आपल्या मैत्रिणीकडून घराकडे निघाली होती आणि एका रिक्षात बसली आणि त्या रिक्षावाल्याने एका हॉटेलमध्ये तिला सोडली आणि त्या हॉटेल मालकानं त्या मुलीचं वय नाही बघता त्या मुलीला 5 दिवस वेगवेगळ्या हॉटेलमध्ये फिरवून त्या 5 दिवसात 32 जणांनी त्या मुलीवर अत्याचार केला आणि ती युवती, ती बिचारी काल परवा 4 दिवसापूर्वी मयत झाली. आणि ह्या निषेधार्थ आपण हा आज मोर्चा काढत आलोय. कारण पलूस शहर सुद्धा आपले ग्रामीण भागातून शहरी भागात आपण पदार्पण करत आलोय. येणाऱ्या काळात सुद्धा अशा घटना या भागात घडू नयेत आणि ह्या भागातला समाज जागृत व्हावा. इथं पालक, त्याच्यानंतर इथल्या युवती यांना काय काळजी घ्यायला पाहिजे यासाठी हा समाज प्रबोधन हा मोर्चा आहे. हा एक सर्वपक्षीय, सर्व धर्मीय असा हा मोर्चा येणाऱ्या काळात या नियमांना लाभ वाटली पाहिजे, त्यांनी सारा दिला नाही पाहिजे आपण सर्वांनी, आणि त्यासाठी हा मोर्चा. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.